येशू ख्रिस्तांना वधस्तंभावर चढवल्याची आठवण ठेवून ख्रिस्ती समाजात गुड फ्रायडे हा दिवस शोक दिवस म्हणून पाळला जातो। गुड फ्रायडे निमित्त ख्रिश्चन एकता मंचच्या वतीनं गरजू संस्था आणि व्यक्तींना अन्नधान्य आणि कपड्यांचं वाटप करण्यात आलं, तर विश्वशांतीसाठी कोल्हापुरातील विविध चर्चमध्ये सामुदायिक प्रार्थना करण्यात आली। गुड फ्रायडे हा दिवस प्रभू येशू ख्रिस्तांच्या वधस्तंभावरील बलिदान आणि मृत्यूची आठवण म्हणून पाळला जातो। ख्रिश्चन धर्मियांकडून ईस्टर संडेच्या आधीच्या शुक्रवारी उपवास, प्रार्थना आणि आत्मचिंतन करण्याची प्रथा आहे। गुड फ्रायडे हा जरी दुःखाचा दिवस असला तरी येशू ख्रिस्तांच्या बलिदानातून मानवाच्या कल्याणाचा आणि ईश्वरी प्रेमाचा संदेश मिळाला, म्हणून त्याला गुड फ्रायडे म्हटलं जातं। एकमेकांचे ओझे व्हा या बायबलच्या शिकवणीनुसार ख्रिश्चन एकता मंचच्या वतीनं गेले 40 दिवस अनेक उपक्रम राबवण्यात आले। त्यामध्ये विविध गरजू संस्थांना, व्यक्तींना फळं, अन्नधान्य आणि कपड्यांचं वाटप करण्यात आलं। तसंच ठिकठिकाणच्या चर्चमध्ये जाऊन येशूंनी दिलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी जॉन भोरे, अक्षय साळवे, जीवन चव्हाण, कोमल चव्हाण, जोशुआ सावंत, निर्मला साल्डाना, एंजिलिन गोम्स, प्रमोद आवळे, सुहास माने, आशिष कुरणे, सुरेंद्र माने यांच्यासह महिला आघाडी सदस्या उपस्थित होत्या।